ते आता लोक सर्व जमल्यात का म्हणून रात्रीचा पार आहे ते सर्व एकसाथ चालणार आहे. हे बघा मित्रांनो, सूर्यदेवाचं पण आगमन आता व्हायचं बाकी आहे आणि आपण आता नाही करताना 1.5 तास. हे बघा मित्रांनो, तिथे सामने झाडावर मोर आहे. तुम्हाला मी दाखवायची कोशिश करतो. हे बघा सामने, हे बघा तुम्हाला मोर दिसत असेल झाडावर. हे बघा सामनेचा, हे बघा बोल बोल. ओम साई, ओम साई चल झोप लागे ना. झोपलाय बघा कसा एकदम फुल, जसं का घरी पलंगावर झोपलेला आहे. हे बघा फुल पलंगावर कसे झोपतात. हे बघा नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय. आज आपण आता उठलेलो आहे, सिन्नरतून निघालेलो आहे. आपल्याला सिन्नरशी जायचं होतं वावी, पण आता वावी नाही जायचं. आपल्याला सिन्नर टू डायरेक्ट जायचं आहे नवनाथ मंदिर, जो खूपच लांब आहे इथून. यानी की 2 दिवसाचा तो फला आहे. आणि आपले इथं आता लोक निघत आणि आता वाजलेले आहेत आपले अराऊंड 4:15 झालेले आहेत. एक्झॅक्ट 4:15 झालेले आहेत. आपण आता निघूया आता घाईमध्ये आणि आपल्याला फास्ट जायचं आहे. रात्र आम्ही 9-10 वाजता पोहोचणार एवढं मला माहिती आहे. आपण ट्राय करणार एकदम लवकर पोहोचायची. आपण आता मग निघूया इथून रात्री फटाफट. ते आता लोक सर्व जमल्यात का म्हणून रात्रीचा पार आहे ते सर्व एकसाथ चालणार आहे आपले. चला आपण निघालेलो आहे, सर्व एकसाथ निघालेलो आहे. हे सर्व आपले इथे लोक एकसाथ निघाले. ओम साईराम. सर्व लोक आता एकसाथ निघालेले आहेत तिथून. हे बघा म्हणून आम्हाला खूप लांब जायचं आहे. सर्व आपले पब्लिक चाललेले आहेत. आपण पण जाऊया यांच्यासोबत. फटाफट चालायचं आहे आपल्याला. हे बघा मित्रांनो, सूर्यदेवाचं पण आगमन आता व्हायचं बाकी आहे आणि आपण आता नाही करताना 1.5 तास चाललो लगातार कंटिन्यू. हे बघा 1.5 तास कंटिन्यू आपण लगातार चालत आलेलो आहे बिना ब्रेकची आणि फुल फास्ट चालत आहे. थकान पण थोडी झालेली आहे. फुल फास्ट चालत आहे. आता डायरेक्ट आम्ही 3 तासाच्या नंतर थांबणार. पण आमचा स्टे खूप लांब आहे आजचा दिवस. आता चालता थोडासा दिवस पण झालेला आहे आपल्याला आणि आपण आता आहे थोडा हायवेवर. बघा सूर्यदेव पण निघायचं टाईम झालं. पहिला पण दाखवलं, आता पण दाखवतो. तर आपण हायवेवर आहे सध्या आणि आपण आता पुढे नाही करता 6ला थांबणार आहे. आम्ही 6-6:30 नाश्ता करायला. मग आपण डायरेक्ट तिथेच ब्लॉक काढूया. आपली स्पीड जरा फुल फास्ट आहे. मागून पण लोक येत आहे म्हणून मला आता फास्ट चालायला लागत नाही का. म्हणून आपला स्टे खूप लांब आहे त्याच्यासाठी. तर आपला 6:30 नाश्ता येईल. थोडंसं रिलॅक्स करू आणि नंतर आपण पण निघून जाऊ. थोडंसं तुम्ही पण नेचरचं ऐकून घ्या शांतपणेने. हे बघा मोराचा पण आवाज येतो. हा बघा, हा आमचा फिक्स धाबा. म्हणून आम्ही जेव्हा निघायचो ना इथे आम्ही एक्झॅक्टली 9-10 वाजता पोचायचो. आता ते 6 पण नाही वाजलेले आहेत सारखे. त्याच्या पहिल्याच पोचलेलो आहेत. हे बघा आमचा हा कन्फर्म धाबा असायचा इकडचा. आम्ही इथे नाश्ता करून निघायचे. हा बघा इथे आपला पहिला मेन नाश्ता असायचा. या देवल्याच्या पुढे तुम्हाला दाखवतो मी. इथे आपला कायमचा मेन नाश्ता असायचा. आता ते आहे नाही. आता पुढे आहे आपला नाश्ता. हे बघा हा ती जागा आहे. इथे आपण नाश्ता करायची. मी याच्यासाठी हे सर्व दाखवतो ताकी आपली मेमरी रिफ्रेश राहणार. आपल्याला सर्व माहीत पडणार. हे बघा आम्हीच नाही बल्कि पालखीवाले
म्हणजे जे पण इथून तिथून येत असतात ना सर्व थांबतात, ते त्यांची पण मेमरी रिफ्रेश होणार आहे. हे बघा मित्रांनो, तिथे सामने झाडावर मोर आहे. तुम्हाला मी दाखवायची कोशिश करतो. हा बघा सामने, हा बघा तुम्हाला मोर दिसत असेल झाडावर. हे बघा सामनेचा, हे बघा. फायनली आपला नाश्ता करायचा स्टे आलेला आहे. जसं मी तुम्हाला पहिलं मोठं देऊळ दाखवलेलं, त्याचे जस्ट थोडं पुढे यानी की नाही करता 1 किलोमीटर पुढेवर हा देऊळ आहे. आम्ही आहे आणि इथे ना हा पहिला हायवे नव्हता. इथे पूर्ण जंगलसारखं म्हणजे असे होते, ग्रास मोठे होते. आजचा नाश्ता आपल्या देवलामध्ये का म्हणून हायवे इथे असायचा आणि इथे सर्व ग्रास असायचे. जो दिसतं इथे ग्रास असायचे, आम्ही इथे यायची. हा बघा हा आपला नाश्त्याचा आजचा स्टे आहे. जेव्हा आम्ही वावीमधून ना निघायची, अराऊंड 6-7 वाजता निघायची. 6-7 वाजता निघायची ना, ते आम्ही या टेम्पलमध्ये ना 10, 10:30, 11ला पोचायची. ते आता आम्ही निघालेलो होतो अराऊंड 4 वाजता. आता पोचलो आम्ही 6:30ला, यानी की 2.5 तासमध्ये आम्ही पोचलो इथे. जो आम्ही नाही करताना 3-3.5 तासचा रस्ता आम्ही 2.5 तासमध्ये कंप्लीट केला. का म्हणून डायरेक्ट आम्ही कंटिन्यू चालत आलेलो आहे 2.5 तास, कुठे थांबलो ना काय नाही. आणि ते पण फास्ट चालत आलेलो आहे. त्याच्यासाठी आता आपण इथे पोचलो. नाश्ता करूया. नाश्ता करून थोडं 15-20 मिनटं विश्रांत करू. का म्हणून आता आपल्याला हर 3 तासातच थांबायचं आहे, ना की पहिल्यांसारखं जे तुम्ही माझ्या पहिला व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये 1-1 तासमध्ये थांबायचं होतं. पण याच्यामध्ये आपल्याला हर 3 तासमध्ये थांबायचं आहे. बाकी कुठे रिलॅक्स ना भेटणार आजचा दिवस मला पण. आणि माझं हे शोल्डर आहे ना इकडचा आणि इकडचा, म्हणजे असं वरती पण नव्हतं मला कॅमेरा पकडायला. कधी इथे पकडतो कधी इथे पकडतो, ते मला वरती पण नाही दुखायला लागलं. हे वरती होतच ना माझं शोल्डर, म्हणजे बॅक म्हणजे हेवी आहे ना, ते दुखायला होत नाही, ते वरतीच ना होत. त्याच्यासाठी तर नाश्ता करूया, मग आपण नाश्ता करून जाऊ पुढे. मग हे बघा सगळे जरा आता रिलॅक्स करायचं आहे इथे. हा बघा सगळे रिलॅक्स करायचं आहे. हे बघा आणि हायवेच्या समोर आहोत आपण इथे. इथे बघा मित्रांनो कसे गाय लोक आपलं हे जेवण करत आहे एक तयारीचं. हे बघा कसं लाईनीने, किती सुंदर वाटतं बघायला सर्व गौ माता लोकांना आपले. आणि आपला स्क्वॉड पुढे चाललेला आहे. त्यांच्या पण गाड्या काय चल झोप लागे ना. साईराम बघा, साईराम, ओम साईराम. चष्मी पण उडवली. दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये इथे आपला झाला पालखी मार्गचा एंड. यानी की हा जो रोडवरून आता आम्ही चालत जो होतो, हा जो रोड आहे इथून फक्त पालखी येऊ शकत आहे, कुठली गाडी नाही येऊ शकत आहे. आणि गाडींसाठी हा रोड खास बनवलेला आहे आणि हायवे. आणि हा फक्त पालखीवाल्यांना आणि पदयात्रावाल्यांना रोड बनवलेला आहे हावाला. आणि आणि हा हायवे आहे आणि हा पालखी मार्ग. हा बघा हा यो नवीन हायवे बनत आहे. इथून त्याचं काम चालू आहे अजून या हायवेचं. हे बघा इथपर्यंत झालेलं आहे, म्हणजे तयार इथपर्यंत झालेलं आहे सामनेपर्यंत. त्याचे पुढे अजून बनत आहे. आणि इथे आपण जरा ब्रेक घेतलेला आहे, परत अजून एक ब्रेक घेतला. इथे आपण थांबूया जरा थोडंसं 5-10 मिनटं आणि मग आपण इथून पण निघून जाऊ. आता आपलं इथे ऊसाचा रस केलेला आहे आपण आणि आपल्याला थोडं चांगलं वाटतं. आणि आपले डोंगरी हल्लीचा आपला भूमिक भाऊ आहे डोंगरीचे पण चालत चाललेलं आहे पदयात्रेला आपल्या सोबतच आहे ते. हा हे धावत चालले, चालत नाही चाललेले आहे ते. बोलणार का भाऊ? हां ओम साईराम भाऊ. ओम साईराम 3 शब्द झाले, बोल. ते भरपूर मध्ये चालत आलेलं आहे, पण भरपूर लांब दुकान आहे, हलवतात थोडे. काय करणार, चालायला तर लागेल. ओम साईराम. जेव्हा आम्ही सकाळी उठलेलो ना, तेव्हा आम्ही चालायला लागलो ना, तेव्हा खूप फास्ट चालत होतो आम्ही. का तेव्हा सकाळी एकदम फ्रेश पाय पण असतात आपले मॉर्निंगला, ते फास्ट चालत होतं. त्यात ऊन एवढं आहे ना का बोलू नको, बेहिसाब ऊन आहे आपल्या इथे. एकदम भयानक आहे बघा, एकदम भयानक ऊन आलेलं. आणि एवढी गरमा करते ना आतमध्ये, असं म्हणजे 1-2 किलोमीटरवरच ना माणूस थकून जातो याच्यामध्ये, एवढं ऊन आहे. दादा
कधी आम्ही नाश्त्याच्यावर पोचतो आणि आमचा स्टे पण खूप लांब आहे इथून. आता नाश्ता कधी येतो फक्त ते वेट करतो. नाश्ता बोलतात 1-2 किलोमीटरवर आहे, ते बघूया आता 1-2 किलोमीटरच्या नंतर तिथे जाऊन बघतो मग मी. आता आम्ही इथे परत बसलेलो आहे का म्हणून सीन असा चालू आहे. मला वाटते आमवरच शनिवारी आहे की आता हे बघा हायवेवरच बसलो. हायवेवर असं चालू आहे का आता मी बसलो ते सावली येते आणि जेव्हा आता चालायचं घेतलं ना का निंबार येतं. काय चालू आहे मलाच नाही समजत. बसलो ते बघा आता सावली आहे, निंबार कुठेच नाही वरती बघा, कुठेच निंबार नाही. आता मी जर चालायचं घेतलं ना आम्ही ते ॲटोमॅटिक ना निंबार येते. कुठून येते काय माहिती, कंटाळा येते. एवढी गरमी करते ना, बेहिसाब गरमी करते. कधी पोचतो नाश्त्याची ते कधी फ्रेश होतो असं झालेलं आहे. आता फायनली आपण पोचलेलो आहे वावीकडे. हा बघा हा आपला स्टे आहे इकडे सामने. पण स्टे ना बोलू शकत आहे, शायद आम्ही ते जेवणार या चाय पिणार का म्हणून आमचा जो स्टे होता तो पहिलाच अगोदर सांगितलेला मी नवनाथ मंदिरला आहे. इथे थोडं आता प्लॅनिंग चालू आहे इथे थांबायचं नाही थांबायचं का म्हणून. वेदर खूप चेंज झालेलं आहे, इतकी गरमा करते ना की थोडं पण चालायचं मन ना करत. आणि हे सर्व इथे ना आता नवीन बनलेलं आहे. पहिला ना असाच रोड म्हणजे पूर्ण फ्लॅट होता, हे सर्व काय नव्हतं. हे आता बनलेलं आहे नवीन, पहिला हे काही नव्हतं इथून. तर आपण आतमध्ये जाऊया, बघूया काय सिच्युएशन आहे कसं. आणि आपला हा ब्लॉगर ह्याची तब्येत खूप खराब आहे. जेव्हा हा गोळ्या पितो ना तेव्हा त्याची तब्येत ना थोडं हे होते, म्हणजे सुधार होतो. जसं गोळीचा पावर संपतो तसंच मला परत थोडं डाऊनफॉल चालू होते आणि की थकवा चक्कर टाईप हलका फुलका असं होतं. आपला स्टे आहे ह्याचा इथे. थोडा आता चाय नाश्ता करू यावर आपल्या स्टेवर. 15-20 मिनटं बसूया, आतमध्ये बघूया काय करतात आपली माणसं. मग नंतर आपण इथून निघून जाऊ. फायनली आपला नाश्ता झालेला आहे आणि आता नाश्ता करून आपण जाणार इथून 10 किलोमीटर. जेवायचं आपला 10 किलोमीटर स्टे आहे. थांबायचं ते होतं इथेच, पण सर्व लोक बोलतात इथे नको थांबूया, 10 किलोमीटर जाऊनशी पुढे जाऊन थांबूया आपण 10 किलोमीटर. ते आपलं आता इथून झालेलं आहे नाश्ता करून शेत. आपण इथून 10 किलोमीटर पुढे जाणार आणि थांबणार. ही आपली वस्ती होती. बेसिकली आम्ही लास्टचा दिवस असतो यानी की 7वा दिवस असतो, तर आमची बेसिकली हीच वस्ती असते. पण आता ही वस्ती नाही आपली, आता फक्त चाय पिणार आणि चाय पिऊन निघून आपण सीधा 10 किलोमीटर पुढे जाऊन जेवायला जाणार आहे आपण. मग डायरेक्ट तिथेच भेटतो जेवायला. यामध्ये कसं वाटलं इन्फॉर्मेशन देण्यासारखं दाखवणाऱ्यासारखं ते नक्कीच तुम्हाला दाखवणार आणि व्हिडिओमध्ये बनत राहा आणि पुढे बघत राहा. आता आपण इथून निघत आहे बाहेर. हे आपले लोक इथे थांबलेले आहेत आपल्याला. तर आपण बाहेर निघत आहे कारण आपली वस्ती आता ही नाही राहिली. आता आपण जाणार 10 किलोमीटर पुढे जेवायच्यासाठी. हा बघा हा भाया, ओम साईराम भाया. आणि आपला हा इथून बाहेर जाऊन राईट मारून आणि आपली हा 7 भाऊ ही आपली वस्ती. आता बाय करूया याला आणि जाऊया पुढे 10 किलोमीटर आपण. इथे बघा आपल्याला बघायला भेटतात छोटे छोटे पोपटपंची. हे बघा उडत आहे, कॅमेरामध्ये दिसतात त्यांना काय माहिती. हे बघा इथे आहे छोटे छोटे पोपटपंची. हे बघा एक आता आम्ही 1 तासाच्या नंतर एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे टेम्पलकडे. आता 1 तासाच्या नंतर ब्रेक घेतला आणि मग आपण 5-10 मिनटं इथे विश्रांत करू आणि 5-10 मिनटाच्या नंतर आपण निघून जाऊ. या रस्त्याने आपल्याला जायचं आहे पुढे. इथे बघा तुम्हाला कोंबडींचे फार्म पण बघायला भेटणार. बॉयलर कोंबडी ज्याचे काय बोलतात कुक्कुटपालन. बॉयलर कोंबडी कोंबडी आहे. हे बघा जे आपण अंडी खातो व्हाईटवाली घरी त्यांचीच असतात. हा बघा आपला हितन भाऊ बघा कसा झोपलेला आहे. इथे गावामध्ये बसायची जागा तर बिलकुलच ना भेटत. हे बघा आणि तो झोपला आहे बघा कसा एकदम फुल, जसं का घरी पलगावर झोपलेला आहे. हे बघा फुल पलगावर कसे झोपतात. हे बघा मखमलच्या घातल्यावर झोपलेला आहे तो, त्याला असं वाटते. आणि आता शेताच्या इकडे बसलेलो आहे 7 भाऊ. सर्व आम्ही शेताच्या इकडेच बसलेलो आहे. मला जागाच नाही भेटत. कुठल्या गावाचं असतो ना का जागाच नाही भेटत बिलकुल बसायला. ते जिथे मिळते ना ऑन रोड तिथेच आम्ही डायरेक्ट बसून जातो. आता आपला फक्त 2.7 किलोमीटर दाखवते गुगल मॅपवर. मग डायरेक्ट आता तिथेच जाऊया. चला काय होणार नाही, अर्धा 40 मिनिटाचा रस्ता आहे, करायलाच लागेल. आपल्याला इथे एक नवा मित्र भेटलेला आहे. हा बघा इथे बिस्किट टाकलेलं आहे, चॉकलेट बिस्किट लीड टाक फॅन्टॅस्टिक. फायनली आपला स्टे आलेला आहे आणि आपल्याला ते येल्लो कलरचं देऊळ आहे इथे जायचं आहे आतमध्ये जेवायला. हा बघा स्टे नाही जेवणाचा आहे आणि इथून तेवढे लांब पण नाही आपलं
शिर्डी थोडं बोल जवळच आहे, 20-30 असणार शाळेची. पण फायनली आपला जेवायचा स्टे आला, तिथून लेफ्ट मारलं गेटकडून आणि आता आतमध्ये जाणार आहे. काय बोलता अजय भाई? ओम साईराम. हा बघा स्टे आला फायनली. खूप टायमाच्या नंतर का म्हणून चालून ना पायाची हालत शाप खराब झालेली आहे. का म्हणून एका दिवसात 2 स्टे आपल्याला कंप्लीट करायचे आहे, त्याच्यासाठी. नाही तर एक असते ना ते इनफ असते आपल्याला. मी इथे जेवायला बसलेले आहेत सर्व लोक आणि झोपले जेवूनशी सर्व इथे, आणि थोडेफार लोक जेवत पण आहे. आणि ते सर्व इकडेच देवलं आहे 1, 2. आणि हा आपला जेवायचा स्टे. हे बघा आपल्या जेवायच्या स्टेवर आलेलो आहेत आणि थोडेफार लोक जमतात आणि इथे मजाक मस्ती चालू झालेली आहेत आपली. आणि हे बघा इथे जेवायला बसलेलं आहे. ओम साईराम. फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि अशी झोप लागली ना की मी झोपूनच राहिलो आणि 1 तासाच्या नंतर उठलो. अशी मजबूत झोप आलेली. तर जेवण झालं आपलं फायनली आणि निघत आहे. जेवणाच्या वस्तीवरून आता आपली वस्ती असं बोलतात 8 ते 10 किलोमीटर आहे. चला आता बघूया पुढे जाऊन किती लांब आणि किती नाही, एक्झॅक्ट माहिती नाही. आपण बघूया आता जाऊन. आता आपण आलेलो आहे धोंडेवाडी गावामध्ये. हे बघा इथे 4 रस्ते पडतात आपल्याला. आपण आलेलो आहे या साईडनी. इथे आपण जाणार स्ट्रेट. हे धोंडेवाडी गाव बोलतात त्याला. आपण स्ट्रेट जाऊया इथून. चल फायनली आपण पोचायला आलेलो आहे. हा आपला सामने स्टे आहे, तुम्हाला दिसत असेल पुढे जो ब्लू कलरचा जो शेड आहे, हा वाला ब्लू कलरचा शेड आहे, हा आपला स्टे आहे. सकाळी आपण ना नाही करता 4 वाजता स्टार्ट केलेली आणि आता वाजलेले आहेत आपले 6:15. त्याच्यामधून 2 तासचा ब्रेक होता आपला. 1 ते चहा प्यायचा होता आणि 1 जेवणाचा होता. ते आता आपण तिथे जाऊ आतमध्ये. जसे तुम्ही पाहू शकता, हे बघा आमचा फ्लॅग चाललेला आहे सामने. हे बस आता आतमध्ये जाऊया. रात्रीचा आरतीचा व्हिडिओ बघतो मी, पॉसिबल असेल तर टाकू शकत आहे, नाही तर मग व्हिडिओ आपला इथेच एंड होऊ शकत आहे. पण पुढे जाऊया पहिलं आपण. फायनली आपला स्टे आलेला आहे. हा बघा हा ब्लू कलरचा शेड आहे, हा आपला स्टे आहे. सकाळी 4 वाजेपासून ते आता 6:15 झालेले आहेत. 4 वाजता मी मॉर्निंग चालायचं घेतलेलं आहे आणि आता पोचलेलं आहे. त्याच्यामधून 2 ते 3 तास आपला ब्रेक होता. आपण इथे तिथे नॉर्मली पाय दुखल्यावर बसतो, पण फायनली आपण पोचलेलो आहे. चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसा आहे आणि कसा नाही. तर आपण जाऊया डायरेक्ट आतमध्ये, यानी की इथे. चला आपण जाऊया आता तिथे. फायनली आपण आलेलो आहे आपल्या गेटच्या जवळ. नाव आहे साई सुश्री. आता आतमध्ये जाऊया, बघूया आपली माणसं काय करतात. जरा वाटते आपली दुसरी लोकांची पण पालखी आहे, दुसऱ्या लोकांचा पण स्टे आहे इथे. आपण आतमध्ये जाऊया, जरा चप्पल काढतो मग मी तुम्हाला दाखवतो. आणि अजून एक गोष्ट, जो आपला स्टे होता नवनाथ मंदिरमध्ये तो नाही झाला. आपण दांदूकडवाडीकडे आलेलो आहे, जे मी दाखवलेलं आहे तुम्हाला. नवनाथ मंदिरला आपण नाही गेलो, कारण खूप रात्र होणार, ते आपण इथेच स्टे घेतला. नवनाथ मंदिरला आपण उद्या जाणार आहे. ते उद्या मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो काय आणि काय नाही. आता आपण उद्या जाऊ नवनाथ मंदिरला. तिथे नाही गेलो आम्ही, दांडूकडवाडीला थांबलेलो आहे. हा आपला आजचा स्टे आहे बघा. आपण पोचलेलो आहे आता. अंघोळ झाली इथे सर्वांची. हा आजचा स्टे आहे. आरतीचा जो व्हिडिओ राहणार आहे ना, मी बघतो, ट्राय करतो टाकायचा आरतीचा व्हिडिओ ना. आता मी इथेच एंडअप करतो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी बाय बाय. जय श्रीराम, जय शिवराय, ओम साई.